तर आपला कालच्या सारखा टायमिंग झालाय, फक्त 5 मिनिट लवकर आहे बरं का. तर आता टायमिंग झालेला आहे 7:27. काल किती झालता का माहिती बरं का. तर आज वाटते मला 9, 9:15 त्याच टायमाला आपण जिमच्या बाहेर निघेल असं मला वाटतंय बरं का. तरी बघू आपण काय होते काय नाही पुढं. चला जाऊ फटाफट. सावलीच बघून घ्या, दुसरे काय पण बघून काय करा. काम होतं आज पण मला, त्याच्यामुळे आपण आज लेट जातोय बरं का भावांनो. तर सॉरी, मला माहित नाही किती दिवस काम असेल मला बाहेर, आज किती दिवस हाच वेळ लागेल बरं का. इथं विसरलं वाटलं यार. हा विसरले मी घरी आज आपल्या सेफ्टीज. जाऊ द्या, काय करा आता, आठवण राहणार गेलं. मला वाटलं बॅगेत टाकले, तसंच निघालं गडबडीमध्ये बरं का. चला पटापट जाऊ. तर भावानं पाणी पडते, आपण रस्ता क्रॉस केले, जिमच्या पायी तशी आलेला आहे बरं का. पाणी पडतं थेंब थेंब. आपल्याला आहे 143. जेवढा टाइम भेटला तेवढा बोलू आपण, नाही भेटला नाही भेटला बरं का. कारण की मला 2-3 दिवस आहे अजून वाटते. आपला एवढा हप्ता असंच जाईल. झालंच ना, 2 दिवस राहिले. काय पडलं मोबाईलवर, पाणी पडले बरं का. पाणी चालू ठेम ठेम आहे. तरी मी तुम्हाला दाखवतो बघा, एक बघा पहिलं. तर आज मी मारणार आहे बायसेप बरं का. तर चला, जास्त वेळ बोलणं, टाइम भरपूर झालाय. बायसेप मारल्यावर तुम्हाला भेटतो, म्हणजे प्रॅक्टिसला भेटतो बरं का. चला, पूर्ण प्रॅक्टिस झाल्यावर भेटू आपण. येतोच मी 9 वाजता.
तर चला आता घरी जाऊ बरं का. तुम्हाला म्हणाल तर 9:15 तर सगळं उलट झालं आपलं बरं का. आपल्याला वाजले आता 9:38 झाले आणि आपल्याला दूध पाकिट घ्यायचं आहे, खजूर घ्यायचा आहे. लय टाइम झालाय. 10 वाजता सगळी दुकानं बंद होत आहे बरं का. तर आपली प्रॅक्टिस पण 10 मिनिट झाले, 10 मिनिटाच्या वर जास्त नाही झाली. आणि मेन गोष्ट म्हणलं तर आपलं बायसेपचं वर्कआउट एकदम बेस्ट मारलेलं आहे. आणि मी प्रॅक्टिस केला असतं भरपूर, कारण की माझ्याकडे टाइम कमी असल्यामुळे प्रॅक्टिस नाही केलं. मी वाटतंय 10 मिनिट प्रॅक्टिस केला असेल, 10 मिनिटातून मी बरं का. चला आता कसं बोलू मला काही समज नाही घेत. चला जाऊ फटाफट, आता गेट बंद होत आहे. जाऊ आपण असंच बोलू आता. तर बघा गेट बंद होलंय आता, टायमिंग झाला. तर पहिले जाऊ आपण, आपलं जे साहित्य आहे ते घेऊ आणि आपण बायसेपला तुम्हाला माहितच आहे मी वर्कआउट चालू केलं तर 7:45 बरं का भावांनो. आणि माझं संपलं आहे 8:45. टोटल 1 तास गेलेला आहे, कारण की तुम्हाला माहितच आहे. आणि मेन गोष्ट म्हणलं तर तुम्हाला माहितच आहे की आपण बायसेपला वेळ लावतो काय नाही बरं का. हा टायमिंग मला परफेक्टली मॅच होतो आणि मला पॉवर पण भेटतो या टायमाला. मला वाटते बघू हा टायमिंग सोमवारपासून हाच ठेवू आणि दिवसभर झोपू आणि 6 वाजता उठू, जरा काहीतरी खाऊ, मग जरा जिकडे तिकडे फिरू 10-अर्धा तास. नंतरला मग 7 वाजता घरून जिमला निघू आणि 8:30 वाजता आपलं कसं पण वर्कआउट पुशअप बिशप मारणं होते. नंतर मग प्रॅक्टिसला पण टाइम भेटेल आपल्याला फुल. 9-9:30 पण जिमच्या आत बाहेर पडलं तरी आपल्याला चालेल बरं का. कारण की मला टायमिंग हा चांगला वाटतो बॉडीला, कारण की एनर्जी फुल भेटत आहे मला आणि प्रेस पण चांगला पडतो आणि हेवी वेट पण मारतो. मला वाटतं हेच टायमिंग ठेवतो आता बरं का. 7-7:30 हा घरून निघायचं 7:15 जिमला पोहोचतो 7:30. वर्कआउट चालू करतो 7:45 बरं का. आणि एंडिंग करतो 8:45 आणि हँड स्टँड 9:15 कम्प्लीट होईल असं मला वाटते. हा टाइम टेबल सेट करू आपण सोमवारपासून बरं का. आणि मेन गोष्ट आपले काहीतरी सांगायचं राहील तुम्हाला, जाऊ द्या मला आठवण गेले काय बरं का. तर चला आता उद्या भेटू. एपिसोड कितला 143 बरं का भावना. चला मग बाय बाय.